हाय गाईज, वेलकम बॅक टू डोडोज ब्लॉग. आज आपण फिरायला चाललोय. कुठे चाललोय ते बघायचं असेल तर नक्की व्हिडिओ पुढे बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. So we are here. बाळा बाय. आपली कुठे सीट आहे बाय द वे? ट्रॅव्हल असणार आहे हा माझा आमचा आणि आम्ही उद्या सकाळी पोहोचणार आहोत. सगळे फिरायला चाललेलो आहोत. हाय गाईज, गुड मॉर्निंग. फायनली आम्ही महाबळेश्वरला पोहोचलेलो आहे आणि या द्वारका हॉटेलला आम्ही आता आलेलो आहे. खूप सुंदर हॉटेल आहे हे तुम्ही बघू शकता मागे, आणि तिकडे मागे व्हॅली सुद्धा आहे. सो माझ्या मागे जे आहेत ते कपल्स रूम आहेत. खूप मस्त व्ह्यू आहे आणि तुम्ही समोरचा व्ह्यू जर बघाल तर तुम्ही नक्की हॉटेल बुक करा. जर तुम्हाला हॉटेलचे डिटेल्स हवे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आणि आम्ही खूप लवकर आल्यामुळे आता आम्हाला चेक इनच्या टाईमपर्यंत थांबावं लागणार आहे. जर तुम्ही येणार असाल तर तुम्ही 10 o'clockच्या नंतरच या, कारण इथे चेक इनचा टाईम 10 o'clock नंतरचाच आहे. आम्ही रात्रीची ट्रॅव्हल करून आलेलो, त्यामुळे आता आम्हाला थोडा वेट करायला लागणार आहे, कारण दुसरे लोक गेल्यानंतरच आम्हाला आमचा रूम भेटणार आहे. तर आमचा रूम त्या साईडला आहे. तिकडे आम्ही 3 फॅमिली रूम बुक केलेले आहेत. हाय गाईज, आम्ही आता चाललोय महाबळेश्वर फिरायला. कुठे चाललोय तर मी तुम्हाला सगळं ओव्हरऑल व्ह्यू दाखवणार आहे. कुठे चाललोय कुठे नाही आणि किती छान छान स्पॉट आहे तिथे. मी तर इथे पहिल्यांदाच आलेली आहे, पण माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत नक्की छानपैकी असं शेअर करणार आहे. आणि हॉटेलचा सुद्धा रिव्ह्यू मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. सो फायनली आम्ही आता महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. फायनली आलो आहोत इको पॉईंटला. तुम्ही मागे बघू शकता किती जास्त फॉग झालेला आहे आणि क्लायमेट खूप मस्त झालेलं आहे आता. सो तुम्ही सुद्धा प्लॅन करत असाल तर लवकर या. कुठे जायचं डायरेक्ट? हाय गाईज, आम्ही आलेलो आता केटस पॉईंटला. तुम्ही बघू शकता इथे किती जास्त फॉग आलेला आहे आणि एकदम मस्त धुकं झालेलं आहे क्लायमेट. तुम्हाला मी पुढचा व्ह्यू दाखवते. तर हा आहे आपला पुढचा व्ह्यू आणि तुम्ही बघू शकता किती जास्त फॉगी झालं आहे. ओह माय गॉड.
कोण जातो हॉलिवूडचे पिक्चरची एवढं की त्या हॉलिवूडच्या meaning मधलं पाहिजे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो महाबळेश्वरमधला आमचा हा दुसरा दिवस आहे. तर आता आज सुद्धा आम्ही खूप साऱ्या ठिकाणी फिरायला जाणार आहे. खूप सारे हिस्टॉरिकल प्लेसेसवर आज आम्ही जाणार आहे. तर तुम्ही सुद्धा ते बघायला आमची व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी तुम्हाला या हॉटेलचा टूर करून दाखवते. तर हे इकडचे जे रूम्स आहेत ते सगळे फॅमिली रूम्स आहेत. तर इकडे असे त्यांनी 4 ते 5 रूम दिलेले आहेत. खूप मोठे रूम आहे. तर तुम्ही पूर्ण ग्रुप वगैरे येणार असाल तर तुम्ही स्टे करू शकता. नंतर मी तुम्हाला इकडचा मोस्ट इम्पॉर्टंट आणि खूप छान असा प्लेस दाखवणार आहे. तर हा इकडचा लॉन आहे. तर चला माझ्यासोबत. त्यांनी इकडे एन्जॉय झोपाळा सुद्धा दिलेला आहे आणि इकडे सुद्धा काही रूम आहेत पण त्याचं अजून काम चालू आहे. आणि ही आहे आमच्या हॉटेलच्या समोरची व्हॅली. खूप सुंदर आहे. धुके यायला स्टार्ट झालेला आहे म्हणून आता तुम्हाला दिसते तरी, अदरवाईज काल काही दिसत नव्हतं व्यवस्थित. त्याच्यानंतर जर तुम्ही ॲज अ कपल म्हणून येत असाल तर तुम्हाला डीलक्स रूम बुक करायचा असेल तर तुम्ही मागे बघू शकता की किती सुंदर असा व्हॅली समोरचे जे रूम्स आहेत ते. सो हे जे रूम्स आहेत ते जरा जास्त कॉस्टली आहेत पण ॲज अ कपल जर तुम्ही येत असाल आणि तुम्हाला असा व्हॅली व्ह्यू हवा असेल तर तुम्ही हा रूम नक्की बुक करू शकता. तर खूप छान आणि खूप मस्त प्लेस आहे आणि हॉटेल खूप जास्त मोठं आहे. आम्ही तर इथे लपाछपी पकडापकडी खेळत होतो त्यामुळे आम्हाला खूप मजा आली का. तर आपण इकडनं जाऊया. इकडे गाडी पार्किंग आणि आता पण इकडे जाऊ. तर तुम्ही बघू शकता की किती मोठं हॉटेल आहे ते. त्या साईडला गेलं तर त्या साईडला त्यांचा कॅन्टीन एरिया आणि रिसेप्शन एरिया सुद्धा आहे आणि या साईडला सुद्धा कपल रूम त्यांनी दिलेले आहे. हे आहे सुंदर व्ह्यू दाखवते. तुम्ही बघू शकता की फॉग किती जास्त आता आमच्या हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि आता पूर्ण इकडे फॉगी होणार आहे. आता 2 मिनिटापूर्वी हा व्हिडिओ काढलेला तेव्हा मला पूर्ण व्हॅली दिसत होती खाली आणि तुम्ही आत्ता बघा. गुड मॉर्निंग. गाईज गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहे महाबळेश्वर आणि पंचगणी फिरायला. खूप सारे स्पॉट आमचे राहिले होते फिरायचे तर आम्ही आता ते सगळे आज कव्हर अप करणार आहोत. गाईज आम्ही आता चाललो आहे पंचगणीला आणि आम्ही तिकडे फुल डे आता फिरणार आहे आणि हे माझे फ्रेंड्स आहेत. सो हाय गाईज, आपण आता आलेलो आहे वॅक्स म्युझियमच्या इथे. सो बघू शकता ऑलरेडी किती गर्दी झालेली आहे कारण आज सॅटरडे आहे म्हणून. सो आता आम्ही सगळे चाललेलो आहे तिकडे. मी आता डिसाइड करतोय की आम्ही गो कार्टिंगला जाणार आहे की वॅक्स म्युझियम बघायला जाणार आहे. तर फुल डिस्कशन चालू आहे. सो फायनली व्हॉट यू हॅव डिसाइड वेअर यू आर ओके. सो गो. कोण कोण जात आहे? दोघं कोण बसणार आहे? हिला आणि हे दोघं गो कार्डिंग. यो बाय निघा. बाय. जावा.
माय गॉड. गेट पर्यंत थांबा. गेटवर जाऊन आम्ही आता चाललोय हॉर्स रायडिंग करायला आणि हॉर्स राईड करतच आम्ही सगळे पॉइंट्स बघणार आहे आता. माझे सगळे फ्रेंड्स इकडे बसले, अर्धे इकडे बसलेले आहेत आता. सो चला, मला जाम भीती वाटते आता काय होणार, आय डोंट नो, बट स्टील बघू शकतो इकडचं क्लायमेट आहे आणि काही सीनरी. हाय हवी. मी आता चाललोय हॉर्स रायडिंग करायला आणि हे माझे सगळे फ्रेंड्स आहेत आणि इकडे माझा आहे. सो हाय गाईज, आपण आलेलो आहे पंचगणीच्या टेबल व्ह्यू पॉइंटला. सो आता आपण चाललोय केव्ह कॅफेला. सो मी तुम्हाला दाखवते की तो किती छान आहे. लेट्स गो. आता आपण आलेलो आहे टेबल पॉइंटला आणि आता आपण जाणार आहे केव्ह कॅफेला. सो मी तुम्हाला त्याचा टूर दाखवते. सो तो कॅफे तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की विजिट करा. सो तुम्ही मागे पण बघू शकता किती मस्त क्लायमेट झालेला आहे. मी आता आलेलो आहे टायगर केव्सला. सो आहे टायगर केव्ह रेस्टॉरंटला. सो हा कुठे आहे ते मी तुला दाखवते. सो लेट्स सी. हां, जायचंच आहे. व्ह्यू काय सगळंच बघायला जायचं आहे. ब्लॉग. हे लोक उतरतील आता खाली. माय गॉड, निक्या बघू झालं. हे चौकाच स्लीपरी आहे. सगळ्यांनी इथं क्रॉस घातले. गाईज आता आपण चाललेलो आहे टायगर केव्स मध्ये. तुम्ही बघू शकता किती जास्त अंधार आहे. भेंडी जामच अंधार आहे. फ्लॅशलाईट लाव. बघ उतरू कसं मी. दिसू तर दे. बाजूनी चाल. समूह सोबत चाल नाहीये. अगं मला घेऊन पडते. स्ट्रेट रस्ता वाटतं. वो कसम. हो हो नाहीये शिडी. माय गॉड. हे जानू पुढे कुठून जायचं. चल ना पुढे. भोसडे जायचंय कुठून. किती अंधार आहे. हे आम्ही सगळे आता केव्स मधून चाललेलो आहे. सगळ्यांची फाटलेली आहे. मोस्ट फाटलेला माणूस. एवढी फाटलेला माणूस येते. कॅन यू शो युअर फेस. यू कॅन सी. ही आहे केव्ह.
फाटली ईदभर 20 रुपयामध्ये बस झालं. हा ना रुक ना. हे नाही बघितलं मी. मोस्ट फटेला इंसान किधर आहे. हा भूताचं पिक्चर मला काय वाटत नाही. बाहेर पडते आणि इकडे बघू शकता खूप असा छान असं डायनिंग एरिया दिलेला. टायगर पॉइंटला बाहेर आल्यानंतर सगळ्यांची हालत खतम. टाटा बाय बाय. 5 मिनिट वक्त बदल दे, जज्बात बदल दे, जिंदगी बदल दे. तेच तर आपण आलेलो आहोत आता पारसी पॉइंटला. सो तुम्ही बघू शकता किती छान आहे. इथे एक मोठी स्ट्रॉबेरी आहे आणि द व्ह्यू इज हिअर. तर हा आहे आपला पारसी पॉइंट आणि इथे आमच्या सगळ्यांचे असे पाऊस आल्यामुळे गडबड झाली आहे जराशी, पण ठीक आहे. आय लव्ह पंचगणी. तर आता आम्ही चाललो आहोत मी चिकीच्या शॉपमध्ये. विदाउट फ्रीज, फक्त फ्रीज मध्ये नाही ठेवायचं. तुम्ही नाही स्ट्रॉबेरी वर मिक्सच घे. चालू आहे ऑलरेडी. वी आर गोइंग ॲट मॅप्रो गार्डन नाव. सो यू कॅन सी. मी आता सगळे भेटलेले आहोत. चला का आलं. चला वासाने अजून भूक. आता आलेला आहो मॅप्रो गार्डनला. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि मोठं गार्डन आहे हे. आणि क्लायमेट सुद्धा खूप जास्त छान आहे. सो आपण आता माझे फ्रेंड्स इकडे आहेत तर आता आपण इकडे जाऊया.
असं छान असं रेस्टॉरंट आहे. करायला लागेल तुला. आपण आता आहोत आंबेनळी घाटामध्ये. तर तुम्ही मागे बघू शकता की किती जास्त फॉग आहे आणि तुम्हाला मेन व्ह्यू दाखवते मी. आता सगळे आमच्या गाड्या थांबवल्यात आणि आम्ही ते मस्त आता इथे फोटो काढणार आहे. गाईज आम्ही आता सह्याद्रीला आलो आहे आणि आता आम्ही आमचा लंच करणार आहे. खूप लेट झालं लंच करायला, बट स्टील आता वी हॅव टू इट समथिंग. सो वी आर गोईंग ॲट सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा. सो तिकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही भेटणार आहे आम्हाला. सो आम्ही आता चाललो लंचसाठी. सो टायर्ड, चिकन तोडेंगे. ओव्हर ॲक्टिंग, झोपली होती. महाबळेश्वर मध्ये आणि तुम्ही बघू शकता फॉग. चला आता आम्ही चाललो आईस्क्रीम खायला. एवढं थंडीत सुद्धा आम्ही आईस्क्रीम खायला. तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरी विथ क्रीम. कसं आहे? आम्ही आता महाबळेश्वरमध्ये मार्केट फिरतो. फॅब्रिक स्टोर आहे. इथे खूप सारे असे फॅब्रिक स्टोर दुकान आहे, चप्पल आहे. तो हाय गाईज, आता आमचा लास्टचा दिवस आहे माथेरानमधला आणि आता आम्ही घरी चाललो आणि खूप बेकार पाऊस पडतो इकडे. पण आता स्टील व्हिडिओ वगैरे काढायचे आहेत, फोटो वगैरे काढायचे आहेत आम्हाला. बट तरी पण आमचं सगळं चाललंय इकडे. बट स्टील खूप मजा आली, खूप मजा केली आम्ही. हो की नाही? खूप मजा केली आम्ही. तर तुम्ही बघू शकता आम्हाला निघायचं आणि क्लायमेट कसं झालंय आता. बट वी हॅव टू गो नाव. आणि स्टील आमच्या काही फ्रेंड्सना अजून फोटोशूट करायचं आहे. आता आम्ही घरी चाललोय पण आम्ही खूप मजा केली. हॉटेल सुद्धा खूप छान होतं आणि इथलं जेवण आणि फूड सुद्धा खूप छान आहे आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप छान आहे. जवळपासच मार्केट आहेत. आम्ही काल मार्केटमध्ये खूप फिरलो वगैरे, खूप शॉपिंग वगैरे केली आणि इथून काही स्पॉट्स वगैरे आहेत ते खूप लांब आहे. तुम्हाला गाडी वगैरे करून जायला लागेल. बाकी इथे गाडीचे चार्जेस खूप जास्त आहेत. जर तुम्ही येत असाल तर तुम्ही तुमची स्वतःची 4 व्हीलर वगैरे घेऊन या. म्हणजे तुम्ही एकदम कम्फर्टेबली इकडे फिरू शकाल आणि तुमचा जास्त खर्च नाही. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.